नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण वर्गमूळ व घनमूळ हा शासकीय पब्लिकेशनच्या 8वीच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तकातील काही उदाहरणांचा सराव आपण करतोय। इथं पहिलं उदाहरण दिलं आपल्याला 11चा घन। पर्याय आहेत 121, 11, 1331 आणि 3131। पर्याय नीट बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल हा पर्याय असू शकत नाही, हा पर्याय असू शकत नाही। 11चा घन आहे। जर आपण घन काढण्याच्या दोन अंकी संख्येच्या ट्रिक व्यवस्थित अभ्यासल्या असतील तर आपल्याला तार्किक बुद्धिमत्तेवर पर्याय क्रमांक 3 योग्य आहे हे लक्षात येते, किंवा आपल्याला 11चा घन पाठ असेल तरीही उत्तर आपण पटकन लिहू शकतो, आपला वेळ वाचतोय। परंतु दोन अंकी संख्येचा घन काढण्याची जी आपण पद्धत बघितली होती त्या पद्धतीनुसार 11चा घन बरोबर एकस्थानच्या संख्येचा घन दशक एकस्थानची संख्या सोडून उर्वरित संख्यांचा घन अधिक दुसरी पायरी आपल्याला काय करायची असते, या दोन्हीमध्ये प्रमाण काढायचं आहे। इथे एकाच एक प्रमाण आहे, त्या संख्या आपण इथे लिहून घेतोय। एकाच एक प्रमाण म्हणजे इथे एकच असणार आहे, इथे एकच असणार आहे। तिसरी पायरी आपण काय करतो, याला 3 न गुणतो। नव्याने घेतलेल्या संख्याला इथं 3 आलं, इथं 3 आलं, इथं दुसरी संख्या नाही हे लिहिलं बेरीज करायला, इथं दुसरी संख्या नाही, एकचा घन एकच होतोय। त्याप्रमाणे सूत्राचा उपयोग केल्यानंतर 1331 हा पर्याय योग्य पर्याय आलेला आहे। याच पद्धतीने आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत मित्रांनो। यानंतर आपल्याला दुसरं उदाहरण आहे आपल्या समोर 29चा घन विचारलेला आहे आणि पर्याय आपल्याला दिले आहेत 24, 389, 29, 1 आणि 841। इथं आपल्याला 3 गोष्टी लक्षात येत आहेत। घन विचारलाय, 29चाच घन विचारलाय, पर्याय 29 आहे। 29चाच घन विचारला, पर्याय 1 आहे। 29चा घन विचारला, पर्याय 841 आहे आणि एक आणखी 24, 389 आहे। ज्यावेळेस 3 अंकी संख्येचा घन असतो त्यावेळेस तो 6 अंकी असतो, परंतु कधी 30 नंतरच्या संख्यांचा। समजा 30 नंतरची संख्या 40 आहे किंवा 31 आहे, तिचा घन 6 अंकी येतो, परंतु 30च्या आधीच्या संख्या 29, 28 यांचा घन 5 अंकी किंवा 4 अंकी असू शकतो। या निकषाचा वापर करून आपण हे उत्तर काढू शकतोय। 29चा घन 29 असू शकत नाही, 29चा घन 1 असू शकत नाही, 29 2 अंकी संख्या आहे त्याचा घन 3 अंकात असू शकत नाही। कुठलीही क्रिया न करता आपण ह्याचं उत्तर काढू शकतोय। त्याच्यानंतर आपल्याला जे घन काढण्याची पद्धत शिकवलेलं आहे आपण त्यानुसार आपण घन काढण्याचा प्रयत्न करू। आणखीन एक आपल्याकडे पद्धत आहे, त्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत। तत्पूर्वी ही 29 ही 30च्या जवळची संख्या आहे। 30चा घन आपल्याला माहित आहे 30 गुणिले 30 गुणिले 30। 3चा घन 27 आपल्याला माहित आहे आणि 27च्या पुढे 3 शून्य। याच्या जवळची संख्या या पद्धतीने हेच उत्तर येते। आणखीन एक पद्धत जी आपण शिकलो होतो घन काढण्याची त्या पद्धतीने बघूया। सुरुवातीला 2चा घन या बाजूला, इकडे 9चा घन या बाजूला, 2चा घन 8 आहे, 9चा घन 729 आहे। त्याच्यानंतर आपण प्रमाण बघत होतो, ह्या दोन संख्यामध्ये प्रमाण काय आहे, 2:9 या प्रमाण आहे। जर 8 हे 2 असतील तर 9 2:9 प्रमाण काय असणार आहेत, या दोन्ही मधलं जर बघितलं 8/2 केलं 4 आलं, त्या 4 ने जर 9 ला गुणलं तर हे 36 असणार आहे। आणि इथं प्रमाण काढण्यासाठी 9:2 आहे, 729 भागिले 9 जर केलं तर 81 आणि 81 गुणिले 2 162 हे दुसरी प्रमाणित संख्या याच्या बरोबरची प्रमाणित संख्या असणार आहे। या प्रमाणित संख्या काढलेल्या ज्या आहेत त्यांना आपण 3 ने गुणतो, त्याला 3 ने गुणणार आहोत। हे 729 ला 729 थोड्या वेळासाठी इथं लिहूया। यांचा गुणाकार 2 6 हातचे गेले 1, 6 18 आणि 1 9, 19 हातचे गेले 1, 3 1 3 आणि 1 4। यांचा गुणाकार करूया, 6 18 हातचे गेले 1, 3 9 आणि 1 10 आणि 8। अशा पद्धतीनं आपण हे मांडून घेतलेलं आहे। आता हे 9 खाली घेतले, 72 आणि 6 78 मधले 8 मांडून घेतले, उरले 7। हे
हे 60 आणि 49, 7 आणि 49 56, 56 आणि 8 56 आणि 8 9 56 आणि 8 64, सॉरी थोडासा गुन्हागार चुकला होता आपल्या इथं. बेत्रिक 6 ला 6 हातचे जात नाही, सायंत्रिक 18 ला 8 हातचे गेले, 1 3 1 3 आणि 1 4 अशा पद्धतीने हा गुणाकार आहे. त्याच्यानंतर हे 9 आपण खाली घेतले, हे 72 उरलेले, 72 आणि हे 6 78 झाले. 78 मधले इथं 8 लिहिले, 7 हातचे गेले, 48 60 आणि हे 1 स्थानचे 8 यांची बेरीज केली. 48 आणि 7 55 आणि 8 63 ला 3 लिहिले, हातचे गेले 6, हे 6 10 आणि इकडे 1 स्थानचे 8 यांची बेरीज केली. 18 आणि 6 24, 24,389 अशाही पद्धतीने उत्तर आले. यामुळे पर्यायाचा क्रमांक 1 हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. यानंतर आपण आणखीन एक उदाहरण पाहतोय. इथं मात्र 3 अंकी संख्येचा घन विचारलेला आहे. 200च्या जवळची संख्या आहे, 200च्या जवळची संख्या आहे म्हणजे 200चा घन च्या जवळच उत्तर असणार आहे. परंतु जवळजवळ सगळ्या संख्या त्याच्या जवळच्या असल्यामुळं आपण निश्चितपणे उत्तर काढू शकत नाही. म्हणून आपण आता जे ट्रिक शिकलो त्या पद्धतीने उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. 201 चा घन याच्यामध्ये पहिल्यांदा आपण 1 स्थानच्या अंकाचा बाजूला लिहून त्याचा घन लिहूया. त्याच्यानंतर उर्वरित अंकाचा घन म्हणजे 20 चा घन, 20 चा घन 8000 आणि 1 चा घन एकच हे लिहिलं. त्याच्यानंतर 20 या प्रमाणात या संख्या आहेत. इथं 1 आहे म्हणजे पुढची संख्या ही 20 असणार आहे. तर याच्या बरोबरची संख्या इथं 20 इथं 20 याप्रमाणे याचं 1 ला 1 आलं, 20 ला 20 आलं. इथं जर 8000 हे 20 असतील, 8000 हे 20 असतील तर 1 किती असेल? त्यासाठी काय करायचं? 8000 भागिले 20 करायचं. शून्याला शून्य गेला, बेक बे बेचोक 8 किती आलं? 400 आले. ते 400 लिहिले. आता पुढच्या पायरीला आपण हे 8000 असेच 400 डिराइव्ह केलेली संख्या आहे आणि इकडं 20 याला 3 न गुणायचं आहे आणि हे घनची संख्या अशी लिहायची आहे. हे 1 आणि हे 8000 आधी लिहून काढले. यांची बेरीज करायची आहे आपल्याला नंतर, पण बेरीज वेगळ्या पद्धतीने करायची आहे. यांचा गुणाकार केला, बेत्रिक 6 शून्याला शून्य दिले, 4 त्रिकोण 12 त्याच्या पुढेच 2 शून्य दिले आणि मग आता ही बेरीज किंवा ही संख्या आपल्याला लिहायची आहे. हे 1 इथं नाही, इथल्या अंक आणि इथल्या अंकाची बेरीज केली, ती खाली लिहिली. उर्वरित हा अंक आणि इथला 1 अंक यांची बेरीज केली, ती इथं लिहिली. इथला 1 स्थानचा अंक आणि आलेल्या हातचे आलेला नाही त्यामुळे हा 0 लिहिला. उर्वरित 12 आणि इथला 1 स्थानचा अंक यांची बेरीज केली, ती 12 आली. हातच्या गेला 1, तो हातच्या देऊन टाकला आणि 800 हे उर्वरित अंक, 800 अधिक 1 801 याप्रमाणे पर्याय क्रमांक चुकलं का? 801 येते का? आपल्या बेरीज करण्याचं चुकतंय काय ते? थांबा, गडबड व्हायला लागली. 1 ला 1 लिहिलं, हे 60 ला 60 लिहिलं, 4 त्रिकोण 12 असे हे 8000 लिहून काढले. इथला 1 स्थानचा अंक लिहून काढला असाच. याला इकडचा 1 स्थानचा अंकाने यांची बेरीज केली, ती इथं लिहिली. उर्वरित अंक आणि पुढचा 1 स्थानचा अंक यांची बेरीज केली, ती इथं लिहिली. उर्वरित 120 आणि इथला अंक यांची बेरीज केली, ती 120 आली, तो 0 लिहिला. 120 मध्ये 0 लिहिले, हातचे गेले 12. हे उर्वरित अंक आणि हातचे आलेले 12 यांची बेरीज 812 आली. याप्रमाणे पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे. थोडस गोंधळल्यासारखं होते, गणित संख्या क्रिया जास्त दिसल्या की. आणखीन 2 उदाहरण आपण या पद्धतीचं पाहतोय.
21चा घन आणि त्यासाठी पर्याय दिले. पर्याय 21 आहे, 441 आहे, 9261 आणि 1 आहे. 2 अंकी संख्या आहे ती ही 30 च्या आतली आहे, म्हणजे हिचा घन 5 अंकी असणार आहे किंवा 4 अंकी असणार आहे. इथं ही 2 अंकी संख्या आहे, इथं 3 अंकी संख्या आहे, इथं 1 अंकी संख्या आहे, इथं 4 अंकी संख्या आहे. 4 किंवा 5 अंकी असू शकतो. या निकषानुसार हे तार्किकदृष्ट्या क्रिया न करता उत्तर आपण बरोबर काढू शकतो. त्याच पद्धतीने 21चा घन 21 असू शकत नाही. 21चा वर्ग 441 असल्यामुळे हे पर्याय होऊ शकत नाही. 21चा घन 1 कधीच असू शकत नाही, त्यामुळे हाच पर्याय पुन्हा एकदा योग्य असू शकतो. परत आपण आता जो नियम शिकलो त्याप्रमाणे क्रिया करून बघूया. 21चा घन काढायचा आपल्याला. 2चा घन आणि 1चा घन काढला सुरुवातीला. 2चा घन आला 8, 1चा घन आला 1. परंतु या दोन्ही संख्यांचं प्रमाण 2:1 आहे. जर 8 2 असतील तर 1 किती असणार आहेत? 4 असणार आहे. जर 1 1 असेल तर 2 किती असणार आहेत? 2:1 प्रमाणात 2 असणार आहेत. आणि प्रमाणात घेतलेल्या संख्येला आपण परत 3 न गुणतो. 4 त्रिकोण 12, हे 8 लिहिलं, हे 6 लिहिलं, हे 1 लिहिलं. त्याच्यानंतर 1 ला 1 लिहिलं. याच्या पुढचा उर्वरित अंक असेल तर तो आणि इथला एक स्थानचा अंक घेऊन बेरीज करतो. तर इथे एकच अंक असल्यामुळं हे 0 आणि यांची 6ची बेरीज केली, 6 आली. पुढे हातचा गेला नाही, त्यामुळे इथला एक स्थानचा अंक इथे लिहून काढला. इथला एक स्थानचा अंक लिहून काढल्यानंतर हा एक पुढे कॅरी झाला, 9 आला. 9261 या पद्धतीने उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं उदाहरण आहे 8चा घन. 8चा घन 8 कधीच असू शकत नाही. 8चा वर्ग 64 असल्यामुळे 8चा घन असू शकत नाही. 8चा घन 9 कधीच असू शकत नाही. उरलेलं उत्तर आहे 512. किंवा आपण 8चा घन पाठ केला असेल तर उत्तर आपण लिहू शकतो. किंवा 8 गुणिले 8 गुणिले 8 ही क्रिया करू शकतो. किंवा आपल्याला 8चा वर्ग पाठ असतो 64 गुणिले 8. या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. अशा पद्धतीने घन काढण्याची काही उदाहरणं बघितलीत. आता आपण यानंतर घनमूळ काढण्याची उदाहरण बघणार आहोत. अशी संख्या शोधा जिचे वर्गमूळ व घनमूळ समान आहे. वर्गमूळ व घनमूळ समान असू शकतं ते फक्त आणि फक्त 1च. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. इथं मात्र अशा प्रकारच्या उदाहरणाला आपण 1 आपली संख्या डोक्यात असते आणि मग 1 डोक्यात असल्यामुळे पर्याय गिरवताना आपण काही वेळेस एकच पर्याय गिरवण्याची शक्यता असते. यावेळेस सावधानता बाळगावी लागणार आहे. असे प्रश्न निश्चितपणे 1 हे 1 नंबरला दिलेलं नसतं, वेगळ्या क्रमांकाला दिले असतं आणि आपलं उत्तर 1 आल्यामुळे आपण आनंदाच्या भरात 1 गिरवायला जातो, परंतु इथं गिरवणं अपेक्षित असतं 3. यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहतोय. 64चे घनमूळ किती हे आपण गणिती भाषेत असं लिहू शकतो 64, पण इथं 3 असतं. हेच आपण दुसऱ्या भाषेत असं पण लिहू शकतो 64 आणि कंसाचा 1/3 या दोन्हीची व्हॅल्यू काय असते? सारखीच असते. याचा अर्थ आपण याला अवयवाच्या स्वरूपात लिहू शकतो 4 गुणिले 4 गुणिले 4 आणि घनमुळात 3 समान अवयवासाठी 1 घेतला जातो. 3 वेळा आलेल्या 4 साठी आपण 1 4 घेतो, म्हणजे या 64चं घनमूळ काय असणार आहे? 4 असणार आहे. परंतु अशा स्वरूपाचा प्रश्न थोडासा बदलून काय असणार आहे? हाच प्रश्न वजा 64चे घनमूळ किती. इथं तुम्हाला घनमूळ तर पाठ पाहिजे, परंतु गुणाकारामध्ये पूर्णांक संख्येचे गुणाकार जर पूर्णांक संख्या विषम वेळा आली असेल, विषम वेळा म्हणतोय म्हणजे 1 2 3 वेळा आली असेल तर उत्तर हे वजा असतं किंवा ऋण असतं. ही पूर्णांक संख्या जर धन वेळा आली असेल तर त्याचं उत्तर हे धन संख्या असते किंवा सम वेळा आली असेल, 2 वेळा आली असेल. मग वजा 64 आणि घनमूळ म्हणल्यानंतर 3 वेळाचा गुणाकार आहे आणि वजा आल्यामुळं त्याचं जे घनमूळ असणार त्याला सुद्धा वजाचं चिन्ह असणार आहे. या निकषा आधारे या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्याय क्रमांक 4 निघणार आहे. आपली फसवणूक होण्याची शक्यता असते, त्यामुळे वजा 64 आहे का 64 आहे हे नीट आपण पाहिलं पाहिजे. इथं उदाहरण दिलंय बघा, वजा 1331चे घनमूळ किती. किंवा दुसऱ्या भाषेत हा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, हा वजा 1331 हा कोणत्या संख्येचा घन आहे. भाषा बदलल्यानंतर आपण चुकायचं नाही. आता मगाचे उदाहरण सांगितल्याप्रमाणे वजा चिन्ह आले आणि गुणाकाराचा पूर्णांक संख्येच्या गुणाकाराचा नियम आपल्याला माहित आहे. जर पूर्णांक संख्या गुणाकाराच्या रूपात विषम वेळा आली असेल तर उत्तर हे विषम असतं. हे वजा 1331 म्हणजे याचं जे घन असणार आहे, जो काय घनमूळ असणार आहे
ते कसं असणार आहे, घन म्हणजेच 3 वेळा गुणाकार आहे, विषम वेळा गुणाकार आहे, म्हणजे त्या संख्येला हे ऋण चिन्ह असणार आहे. म्हणजे ऋण चिन्ह असणारे पर्याय असणार आहेत 1, 2 यापैकी पर्याय असणार आहे. हा पर्याय असू शकत नाही, हा पर्याय असू शकत नाही. गुणाकाराच्या पूर्णांक संख्येच्या गुणाकाराच्या नियमानुसार धन गुणिले ऋण किंवा ऋण संख्या रिपीटेड गुणाकार विषम वेळा असेल तर ऋण, आणि पूर्णांक संख्येचा गुणाकार रिपीटेड सम वेळा असेल तर उत्तर धन. या नियमाचा वापर केल्यानंतर वजा असणारा पर्याय असणार आहे, आणि वजा 1331 चं घनमूळ वजा 1331 असू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 वजा 11 असणार आहे. हाच प्रश्न हे चिन्ह काढून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अशा वेळेस मात्र तुमचं उत्तर काय होणार आहे, ऋण चिन्ह निघून गेल्यामुळं पूर्णांक संख्येच्या गुणाकाराचा नियम 3 वेळा, त्यामुळं धनसंख्या असणार आहे, आणि मग त्यावेळेस मात्र उत्तर काय असणार आहे, 11 असणार आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, यासाठी हा सराव चालू आहे. नंतर आपण काही उदाहरणं आणखीन पाहणार आहोत. घनसंख्या आणि घनमूळ संख्या यांच्या एकस्थांच्या अंकाचे आपण काही नियम बघितले होते. एकस्थानी 2 असेल तर घनाच्या एकस्थानी 8, आणि घनमुळाच्या एकस्थानी 8 असेल तर घनसंख्येच्या एकस्थानी 2, घनसंख्येच्या एकस्थानी 3 असेल तर घनमुळाच्या एकस्थानी 7, आणि उलट. किंवा बाकीच्या अंकाचं कसं 1 ला 1, 4 ला 4, 6 ला 6, 5 ला 5 आणि 9 ला 9 या पद्धतीने आपण बघितलं होतं. त्यामुळे इतर एकस्थानाचा अंक 9 आहे, एकस्थानी 9 असणारा पर्याय बरोबर असणार आहे. किंवा आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचे घन आणि घनमूळ पाठ असतील तर हेही उत्तर आपण या ठिकाणी काढणार आहोत. आणि ही संख्या धन आहे, सगळे पर्याय धन आहेत, त्यामुळे ऋण किंवा धन बघायचा विषय नाही. इथं मात्र आता दुसऱ्या उदाहरणाला आपल्याला वजा 1728 चे घनमूळ विचारले. आता सांगितल्याप्रमाणे घनसंख्येच्या एकस्थानी 8 असेल तर घनमूळच्या एकस्थानी काय असणार आहे, 2 असणार आहे. एकस्थानी 2 असणारे पर्याय 2च आहेत. इथं ऋण आहे, घन किंवा घनमूळ म्हणजे 3 वेळाचा गुणाकार असतो, विषम वेळाचा गुणाकार आहे, आणि विषम वेळाच्या गुणाकाराच्या पूर्णांक संख्येच्या नियमानुसार ऋण पूर्णांक संख्या असतील तर उत्तर ऋण असणार आहे. त्यामुळे इथंही या पर्यायाचं उत्तर वजा 12 असणार आहे. हे 1728 असले असते तर हा पर्याय योग्य पर्याय झाला असता. त्याच पद्धतीने इथं आहे घनमूळ आणि घन. जर एका स्थानी फक्त 0 असतील एखाद्या अंकापुढे तर शून्याची संख्या काय होते, कमी होते. घनमूळ काढताना ती 3 वरनं 1 वर येते. म्हणजेच ह्या दोन्हीपैकी एक पर्याय असणार. आणि विषम वेळा आलेल्या ऋण पूर्णांक संख्येचा गुणाकार हा ऋण असतो. या नियमानुसार पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे. प्रश्न असा आहे, अशी संख्या शोधा की कर्णीची कोटी 18 आहे आणि कर्णीमध्ये 27 आहे, हे जिचे घनमूळ आहे. म्हणजे प्रश्नाची भाषा नीट समजून घ्या. अशी संख्या शोधा की 18 कर्णीमध्ये 27 हे जिचे घनमूळ आहे. म्हणजे या संख्येचा काय शोधायचं, आपल्याला घन शोधायचं आहे. जी संख्या आहे ती माहित नाही, पण ही संख्या मात्र काय आहे, त्या संख्येचं घनमूळ आहे. ह्या घनमुळावरनं घन काढायचं. म्हणजे ह्या संख्येचा किती वेळा गुणाकार करावा लागतो, आपल्याला 3 वेळा गुणाकार होतो. आणि त्यासाठी पर्याय आपल्याला दिले आहेत. 2 कर्णीमध्ये 3, दुसरा पर्याय दिला आपल्याला फक्त 2, तिसरा पर्याय दिला आपल्याला 3 वर्गमुळात 3, आणि चौथा पर्याय दिला आहे आपल्याला 8. आता हे उदाहरण सोडवत असताना सर्वप्रथम आपल्याला घन सांगितलाय, याचं दुसऱ्या भाषेत रूपांतर करून घेऊया आपण. वर्गमुळात 27 याचा घन करायचा आपल्याला. घन म्हणजेच काय, तिसरा घात. हे अशा पद्धतीने लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपण हे असं लिहू शकतो, 27 कंसात हे 18 इथं भागिले होतील, 1/6 येणार आहे. त्याच्यानंतर आपण आपल्याला असं अशी संख्या मिळाली 27चा 1/6 अशी संख्या मिळालेली आहे. या 27चा आपण घातांकाच्या रूपात असं लिहू शकतो, 3चा 3रा घात आणि त्याचा परत 1/6 घात आहे. म्हणजेच हे 3 आपण इथं ठेवून 1/6 ला या 3 इथं गुणू शकतो. 3 1 3,
3 दुने 6. म्हणजेच उत्तर काय आलं, वर 1 आणि खाली 2. 3चा 1/2 भागात, म्हणजेच हे 3 करणीत लिहून ह्या करणीची कोटी 2 असणार आहे. आणि अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक 1 आहे, तोच या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. अशा पद्धतीने आपण एवढे प्रश्न सोडवले आहेत. आता काही शाब्दिक उदाहरणं सोडवणार आहोत. एका घनाकृती ठोकळ्याची बाजू 5 सेंटीमीटर आहे, सेमी आहे, तर तिचे घनफळ किती असा प्रश्न आहे. आपण पुढे मेन्शुरेशन मध्ये ते शिकणार आहोत, परंतु घनाचे घनफळाचे सूत्र, घनाचे घनफळ ते सूत्र काय आहे, बाजूचा घन. आता बाजू किती दिलेली आपल्याला, 5, आणि 5चा घन, 5चा घन किती झाला, 125. आता इथं 125 आहे, इथं 125 आहे, इथे 125 आहे, इथं 5 आहे. तर 125च्या पुढे घनफळ जिथं असेल तिथं जे त्याचं एकक आहे, परिमाण आहे, त्याचा पण नेहमी घन असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जिथं परिमाण जे आहे किंवा एकक आहे त्याचा घन दिला आहे ते आहे. जर इथं पृष्ठफळ किंवा क्षेत्रफळ विचारलं असतं तर काय असलं पाहिजे होता, सेमी वर्ग असला असतं, परंतु इथं घनफळ विचारले आणि घनफळामध्ये नेहमी एककाचं म्हणजेच त्या परिमाणाचं त्याचं जे युनिट आहे त्याचं सुद्धा आपल्याला घनच करावा लागतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपल्या समोर, एक 6 सेमी बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा आहे. 6 सेंटीमीटर बाजू असलेला असा एक ठोकळा आहे. हा ठोकळा वितळवायचा आहे आणि बारके बारके ठोकळे तयार करायचे. 1.5 1.5 बाजू असणार आहे. चारही बाजू किती असणार आहे त्याच्या, 1.5 1.5 अशा असणार आहेत. आणि अशा ठोकळे किती होतील म्हणून विचारलंय. अशा वेळेस काय करायचं, मूळचा ठोकळा किती आहे, 6, त्याचं घनफळ काढायचं, 6 गुणिले 6 गुणिले 6. आणि नवीन ठोकळ्याचं घनफळ काढायचं. नवीन ठोकळा किती आहे, 1.5 गुणिले 1.5 गुणिले 1.5. या 1.5 न याला भागायचं, याला भागायचं. त्या आपण काय करू शकतो, ह्या 1.5 मधला दशांश चिन्ह काढायचा आहे, ह्या 1.5 मधला दशांश चिन्ह काढायचा आहे, या 1.5 मधला दशांश चिन्ह काढायचा आहे. म्हणजे ह्याचा दशांश चिन्ह काढायचं म्हणजे ह्याला 10 न गुणायचं आहे, याला 10 न गुणायचं आहे, याला 10 न गुणायचं आहे. जर याला 10 न गुणणार असाल तर याला 10 न गुणणार, जर ह्याला 10 न गुणणार, वरच्या प्रत्येक संख्येला आपल्याला काय करावं लागणार, 10 न गुणावं लागणार. म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6 बरोबर. पुढेच हे 3 वेळाचे 10 गुणिले घ्यायचे. आणि इथं सुद्धा 1.5 ला आपण ह्या 1.5 ला 1.5 ला 10 न गुणल्यामुळं त्यांचं दशांश चिन्ह निघून गेले आणि उरले 1.5. आता 15 1 15, 15 5 3 15, 2 आलं, 3 1 3, 3 2 6, 3 2, 3 1 3, 3 2, 3 2, 3 1 3 2. अशा पद्धतीनं गुणाकार केल्यानंतर 4 4 2 8, 8 2 16, 16 2 32 आणि 32 2 64. चौथा पर्याय आपल्याला 64 आहे. चुकून मी तर 16 लिहिलेला आहे. 64 उत्तर येतं. मित्रांनो, 8 सेमी बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून 2 सेमी बाजू असलेले किती ठोकळे तयार होतील असा प्रश्न आहे. आता आपण उदाहरण बघितलं होतं. मोठा ठोकळा 8 सेमीचा आहे, तो वितळवलाय, त्याच्यात 3 बाजू कशा आहेत, 8 सेंटीमीटरचे आहेत. आणि त्याच्यापासून आपल्याला छोटे ठोकळे बनवायचे. ते किती बाजूचे, 2 सेंटीमीटर बाजूचे. त्यावेळेस काय करायचं, 8 गुणिले 8 गुणिले 8 भागिले 2 गुणिले 2 गुणिले 2. छोट्याचं घनफळ भागिले मोठ्याचं घनफळ भागिले छोट्याचं घनफळ. बेक बे बे चौक 8, बेक बे बे चौक 8, बेक बे बे चौक 8. 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 4चा घन 64. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. हे तोंडी सुद्धा उत्तर येत आहे. 8 न सुरुवातीला 8 ला 2 न भागलं, उत्तर आलं 4. आणि ह्या 4चा घन केला तोंडी पाठ असेल तर 64 असे उत्तर येते. त्याचबद्दल खाली तोच प्रश्न आहे, 4 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती.
बाजू किती आहे 4, घनाच्या घनफळाचे सूत्र काय आहे बाजूचा घन, 4चा घन 4 1 4 4 4 4 4 4 16 चौक 64 64 मात्र इथं युनिट सेमी दिलं, इथं सेमी वर्ग दिला, इथं सेमीचा घन दिला आणि इथं सेमी चौथा घात दिला. घनफळ ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्या युनिटचा किंवा त्या परिमाणाचा किंवा त्या एककाचा सुद्धा घन झाला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 64 64 64 सगळीकडे पर्याय आहे, परंतु युनिटचा सुद्धा घन झाला पाहिजे. जिथं घनफळ विचारलंय तिथं युनिटचा घन आणि जिथं क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ विचारलंय तिथं त्या एककाचा काय असला पाहिजे वर्ग असला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झाला, पण प्रत्येक उदाहरण स्पष्टीकरणासह सांगणं हे मला प्राधान्यक्रमाचं वाटलं, त्यामुळं मी प्रत्येक उदाहरण सर्व स्पष्टीकरणासह सांगण्याचा प्रयत्न केलाय. यानंतर आपण घातांक हा नवीन पाठ सुरू करणार जो याच्यावरच आधारित आहे. थोडेफार याचे नियम आपल्याला तिथं वापरावे लागणार आहेत. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना या व्हिडिओ चॅनलविषयी माहिती द्या.